गृहिणींनो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? खुश असाल ना? तर आज आपण एक साधा एकदम सिंपल असा पदार्थ बनवणार आहोत. पदार्थ नाही म्हणता येणार, एक औषधी पदार्थ म्हणा. कारण आपण आज ज्वारीच्या पिठाची आंबील, नाचणीच्या पिठाची पेज आणि कुळदाचं माडगं करणार आहोत. म्हणजे सकाळच्या नाश्त्याचं हे पौष्टिक आहे, एकदम पौष्टिक. तर तुम्ही आता एकदम सोपं आहे. एकदम सकाळी सकाळी आंघोळ झाली, पूजापाठ झालं आणि ही पेज प्यालं किंवा हे आंबील प्याली ज्वारीची, नंतर नाचणीची पेज प्याली किंवा कुळदाचं माडगं प्यालं, खूप पौष्टिक आणि चविष्ट पण असतं आणि इतकं हेल्दी आहे ते की त्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम सगळे गुणधर्म आहेत तिघांमध्ये पण. त्यामुळे चला तर आपण आता बघूया. आपण सर्वप्रथम ज्वारीची आंबील. आता सख्यानो, एक मी सांगायला काय विसरते तुम्हाला, की आता आपल्याला उद्या जर करायचं असेल हे सगळं आंबील, पेज आणि माडगं नाही ठेवलं तरी चालेल, पण ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ आदल्या रात्रीच तुम्ही एक वाटीभर छोटी वाटी पाण्यामध्ये टाकून ते भिजायला टाका. म्हणजे आंबवण्याची पद्धत. हां, तर मला करायचं होतं ना, आज तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हे असं रात्री आंबवण करून ठेवलं आहे. बघा, हे ज्वारीचं आहे, हे नाचणीचं आहे, हे ज्वारीच्या पिठाचं आहे आंबील. ज्वारीच्या पिठाची आंबील म्हणतात ह्याला विदर्भ साईडला, आणि हे नाचणीचं. बघा, अशी ही दोन्ही पिठं आपली तयार आहेत. आणि कुळदाचं पीठ जे आहे ते आपण आता 1-2 तास अगोदर थोडंसं भिजायला टाकूया. ती थोडीशी भरडसारखं असतं ना, म्हणून. हे बघा, थोड्या प्रमाणातच करणार आहे मी आणि तुम्हाला दाखवते. तर आता सर्वप्रथम काय करायचं, गॅसवर जाडसर भांडं ठेवूया. स्टीलच्या भांड्यामध्ये लागतं ना लगेच, म्हणून कमी गॅसवर ही ज्वारीची आंबील आपण शिजवून घेऊया. आता काहीच टाकायचं नाही सख्यानो, आता काहीच नाही टाकायचं, फक्त ती शिजवून घ्या. अशी छानशी शिजवून घ्या. त्यामध्ये मसाले वगैरे काही नाही, फक्त मीठ टाका. आता क्वांटिटी आणि टेस्ट प्रमाणे, अकॉर्डिंग टू, तुम्ही थोडंसं प्रमाण बघूनच मीठ टाका, खारट पण व्हायला नको. हां, तरीही आपली आता ज्वारीची आंबील मी शिजायला टाकलेली आहे. पण गृहिणींनो, इतका मस्त आहे ना हा प्रकार की गावोगावी पण हेच खातात. तर तुम्ही नक्की करून बघा. आता दुसऱ्या गॅसवर आपण जे आपण हे करणार आहोत ना, कुळदाचं पीठ शिजायला टाकूया. ते पण अशाच प्रकारे, फक्त पाण्यामध्ये. आणि ह्या सगळ्यांना नंतर आपण जिरे आणि तुपाची फोडणी देणार आहोत. त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाका, क्वांटिटी आणि चवीनुसार थोडंसं. त्याच्यामध्ये मी आता टाकलेलं आहे कुळदाच्या पिठामध्ये मीठ. आणि हे मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आपल्याला. थोडंसं ते जाडसर असतं ना कुळदाचं पीठ म्हणून. आणि आता तिसऱ्या गॅसवर आपण नाचणीचं करून घेणार आहोत. नाचणीचं पीठ असतं ना ते. आता मी तिसऱ्या गॅसवर नाचणीचं पीठ करून घेते. नाचणीचं पीठ आपण आंबवायला ठेवलेलं की नाही ते. फक्त हे आता ह्याची बेसिक प्रोसेस काय आहे, शिजवून घ्यायचं, कच्चं राहता नाही म्हणून. आपण आता हे
नाचणीचं भिजवलेलं ते पेज बनवण्यासाठी ते शिजवून घेऊया. ते एकदम 2-3 मिनिटातच शिजतं. पटकन पीठ असतं त्याने सॉफ्ट. तर बघा, सर्वप्रथम हे नाचणीचं शिजून जातं. अशा प्रकारे. आता नाचणीमध्ये पण आपण क्वांटिटीनुसार आणि ह्याच्या प्रमाणे अकॉर्डिंग टू मीठ टाकूया. हलकंसं मीठ टाकायचं आणि सगळं हलवत राहायचं. आता ह्या आपले तिन्ही पिठं मी शिजायला लावलेली आहेत. पण एक लक्षात ठेवा सख्यानो, ज्वारीचं आणि नाचणीचं तुम्ही रात्रीच भिजायला ठेवा. थोड्याशा चमच्याभर ताकामध्ये भिजवलं तरी पण चालेल. थोडासा आंबटपणा पण पाहिजे ना टेस्ट नाचणीला आणि ह्याला. कुळदाचं पीठ काय होतं, आपण ते चांगल्या बऱ्यापैकी शिजवून घ्यावं लागतं. आपलं माडगं पण होत आलंय. मैत्रिणींनो, तर आत्ता आपल्या ह्या बघा, ही नाचणीची तर झालेलीच आहे. नंतर हे माडगं पण झालेलं आहे. कुळदाचं झालेलं आहे म्हणजे काय, त्यांना एक चिवटपणा येतो काचेसारखा असा. हे बघा, काचेसारखा. आता ज्वारीची आंबील पण झालेली आहे. हे बघा. तर आता हे शिजत असतानाच ना एक कोकम आपण भिजत टाकायचे आणि एक आपण कोकमचं हे टाकायचं फोड. एकच टाकायचं, जास्त नाही, कारण आंबट असतं ना ते, म्हणून एक कोकमचं फोड टाकायचं. जास्त नाही टाकायचं, एकच. काय होतं, दुसरा काही आंबट पदार्थ टाकला तर तो बरा नाही वाटत. पण कोकम हे पाचक असल्यामुळे ते जिरायला चांगलं आणि छानच असतं. त्यामुळे कोकमाचा यूज करा. एक फोडं टाकायचं, जास्त नाही. बघा, मी दाखवते तुम्हाला. मी एकच तुकडा टाकलेला आहे. असं बघा, एकच टाका. अगोदर ना अर्धा तास भिजत टाका पाण्यामध्ये आणि एक फोडं ते टाकून द्या त्यामध्ये. तसंच माडग्यामध्ये पण दाखवते. माडग्यामध्ये पण मी एकच तुकडा टाकलाय. आता ह्या तिन्ही पण शिजत आल्यात. आंबटपणा असेल ना तर जरा प्यायला बरी वाटेल ना हे पेज, कोणतीही पेज. हे बघा, हे माडग्यामध्ये पण मी एक फोडं टाकलंय. बरं कसं त्यानं, हे मात्र इम्पॉर्टंट आहे. बाकीचं काही लिंबू वगैरे पिळलं ते बरोबर नाही वाटत. तर हे असं बघा, ज्वारीच्या आंबीलमध्ये पण मी हे असं एक फोडं टाकलेलं आहे. आणि ती पेज बघा कशी काचेसारखी होते. काच कशी असते आपली, ट्रान्सपरंट. काच कशी ट्रान्सपरंट असते तशा प्रकारे ही ज्वारीची आंबील होते. ॲक्च्युली जास्त प्रमाणात दही किंवा ताकामध्ये जर भिजवलं तर मग कोकम किंवा आंबट काही टाकायची गरज नाही. आणि नाचणीच्या पेजेचं काय आहे, त्याच्यामध्ये जर कुणाला आवडत नसेल मिठाची तर त्यामध्ये तुम्ही एक गुळाचा खडा क्रश करून टाकू शकता, फक्त नाचणीमध्ये. बाकीच्या ह्याच्यांमध्ये ती मिठाची चांगली लागते. चला, तर आता आपल्या हे तिन्ही आंबील झालेली आहे, पेज नाचणीची पेज झालेली आहे आणि माडगं पण झालेलं आहे. तर ह्या तिघांना मी आता फोडणी देते. आता आपण जिरीची फोडणी देऊया ना, फक्त जिरं, मोहरी नाही टाकली तरी चालेल.
आणि ही फोडणी चांगली तडतडली की मग त्या एका पेजेमध्ये टाकायची, मिक्स करायला. बघा जिरी चांगली उमळली आहे, तर ती आता आपण टाकूया. आवाज आला ना फोडणीचा तडतड. आता आपण दुसऱ्या पेजीला, नाचणीच्या पेजीला टाकूया. अशा प्रत्येकाला फोडण्या टाकायच्या, थोड्या थोड्या किंचित. बघा थोडीशी जिरी, मीठ टाकलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे आपण. फक्त आता हे फोडणी. आता आपण माडग्याला फोडणी देऊया. माडगं आहे ना, कुळदाचं माडगं, ते तर कंपल्सरी गावोगावी पिलंच जातं सकाळच्या नाश्त्याचं. आता जिरी, सगळ्यांना फोडण्या देऊन झालेलं आहे. तर आता एकजीव करायचं. किती सोपी आहे बघा रेसिपी. हे माडगं तर खूप सुंदर लागतं. कुळदाचं असतं की नाही, ते खूप छान. आणि थोडंसं कोकम टाकल्यामुळे थोडासा आंबटपणा, तुपाची फोडणी, नंतर ज्वारीची आंबील पण तशीच. हे सगळे तिन्ही पदार्थ खूप छान आहेत. बघ ज्वारीची आंबील पण एकदम काचेसारखी झालेली आहे. नंतर हे नाचणीची पेज, हे सगळे संपूर्ण ना कॅल्शियमयुक्त पदार्थ आहेत. हे तुम्ही खाल्लं ना, रोज जरी खाल्लं, एक ग्लास प्यालं तरी पण बाकीचं काही तुम्हाला खाण्याची गरज नाही. आता मी गॅस बंद करते सगळे आणि तुम्हाला सर्व करून दाखवते सगळ्यांना. सगळ्यांनो बघा, तर आपली ही आता अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबील, नंतर हे नाचणीची पेज आणि हे माडगं झालेलं आहे कुळदाच्या पिठाचं. बरं कसं काय ना, हे कुळदाच्या पिठाचं आहे, खूप टेस्टी लागतं ते कुळदाच्या पिठाचं. नंतर हे ज्वारीच्या पिठाची आंबील आणि हे नाचणीच्या पिठाची पेज. तर बघा छोटीशी पण फार गुणांनी भरपूर अशी ही रेसिपी आहे. तुम्ही रोज सकाळी प्या स्वतः, नंतर घरच्यांना पण द्या. वयोवृद्ध माणसांना तर फारच आवश्यकता असते ना अशा गोष्टींची, तर तुम्ही हे करा. बरं सगळ्यांनो, कशी वाटली रेसिपी? तुम्हाला आवडल्यास लाईक करा. ठीक आहे सगळ्यांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.